त्या माहितीनुसार जोरदार असा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। सुरुवातीला तळ कोकणात या पावसाचं आगमन होताना पाहायला मिळेल। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमच्या प्रतिनिधी आहेत। जुई, काय स्वरूपाचा हा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि हवामान विभागानं नेमक्या कोणत्या स्वरूपाची माहिती जी आहे ती तपशीलवार दिलेली आहे? प्रज्ञा, ज्याची वाट महाराष्ट्र पाहत होता, मुंबईकर पाहत होते, तो पावसाळा येत्या 48 तासामध्ये दाखल होणार आहे। खरं तर काही भागांमध्ये पावसाचं आगमन झालेलं आहे। काल देखील मुंबईमध्ये जोरदार पावसाचं आगमन, त्याचं स्वागत करण्यात आलं आणि आता जो सुरळीत जो नियमित पाऊस पडणार आहे, दैनंदिन पाऊस, तो येत्या 48 तासामध्ये त्याला सुरुवात होणार आहे। खरं तर मुंबईमध्ये 9 जूनपर्यंत पावसाचं आगमन व्हायचं असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे। तर दुसरीकडे कोकणात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे। खरं तर कोकणामध्ये काही आठवड्यांआधी जर आपण पाहिलं तर मग अतिमुसळधार पावसाला सुरुवात झाली होती। मात्र आता अधिकृतपणे हवामान विभागाने याचा अंदाज दिला आहे आणि तशी माहिती देखील दिली आहे की कोकणात आता मुसळधार पावसाला नियमितपणे सुरुवात होणार आहे आणि मुंबईमध्ये 9 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे जर आपण हे वातावरण देखील पाहिलं प्रज्ञा माझ्या मागे, तर मग काही ठिकाणी काळे ढग जे आहेत ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण का मुंबईमध्ये काल पावसाला सुरुवात झाली होती। काल मुंबईमध्ये पाऊस पडला होता आणि एक वातावरण गरमीपासून, उकाड्यापासून दिलासा मुंबईकरांना मिळाला होता। तसंच काहीसं दमट वातावरण आज मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। काही ठिकाणी काळे ढग दिसून येत आहेत। तर दुसरीकडे दक्षिण महाराष्ट्रातील काही भागात पावसाचं आगमन झालेलं आहे। दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाचं चांगलं आगमन झालं असल्यामुळे झाल्यावर आता मुंबईकर 9 तारखेला पावसाळ्यासाठी खरं तर तयार आहेत। अनेकांनी आपली जी छत्री असतात, रेनकोट असतात, ते देखील काढायला सुरुवात केलेली आहे। कारण का काही भागांमध्ये डोंबिवली, कल्याण, पुणे, मुंबईमध्ये काल पावसाला सुरुवात झाली आहे। त्यामुळे जो नियमित पाऊस जसा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पडतो तो 9 तारखेपासून सुरू होणार आहे आणि 100% पाऊस हा ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे। तर जून आणि जुलैच्या महिन्यामध्ये 90 ते 95% इतका पाऊस पडेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे। त्यामुळे जो दुष्काळ पडला होता, जी दुष्काळाची वेळ आली होती महाराष्ट्रावरती, त्यासोबतच पाणी टंचाईची देखील वेळ महाराष्ट्रावरती आणि विशेष करून मुंबईकरांवर आली होती। त्यामुळे तो जो काळ आहे दुष्काळाचा आणि पाणी टंचाईचा, तो आता मिटणार आहे। कारण का 100% पाऊस हा आता पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवलेला आहे। प्रज्ञा, नक्कीच जुई, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सगळेच आतुर आहेत या मान्सूनसाठी आणि 48 तासात आता मान्सूनचं आगमन होत आहे।